जय भीम भावांनो, जय लवजी, जय शिवराय। परभणीमध्ये जे कोम्बिंग ऑपरेशन चालू होतं, त्या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये जे दलित वस्त्यामध्ये पोलीसवाले जाऊन दलित वस्त्यातील महिलांना मारहाण केली, पुरुषांना मारहाण केली, पोरांना मारहाण केली व दलित वस्तीमध्ये गाड्यांची तोडफोड केली व दहशत माजवली, ह्या घटनेमध्ये जे संविधान बचाव आंदोलनामध्ये जे सूर्यवंशी होते, त्या सूर्यवंशीला ह्या पोलीसवाल्यांनी हरामखोरांनी एवढं बेदम मारहाण केली। त्या मारहाणीमध्ये तो अतिशय जखमी झाला होता। त्या जखमी अवस्थेमध्ये त्याला जे योग्य ट्रीटमेंट द्यायची होती, पोलीस स्टेशन मध्ये जे जाऊन पोलीसवाल्यांनी जे त्यांना दवाखान्यामध्ये घेऊन जायचं होतं, पोलीसवाल्यांनी त्यांना दवाखान्यामध्ये न घेऊन जाता दंगली घडवल्या। या प्रकरणामध्ये त्यांना जेलमध्ये टाकले आहे। त्या जेलमध्ये टाकल्याच्या नंतर त्यांचा काल मृत्यू झालेला आहे। या घटनेचा सर्व भीमसैनिकाच्या वतीनंच नसून सर्व समाजातून त्याचा निषेध व्यक्त होत आहे। पण मी सर्व समाजाला विनंती करतो, ह्या अशा हरामखोरांना, जे पोलीसवाले आहेत, जे गोरगरिबांच्या लेकरांना मारहाण करतात व असं गुन्हेगारीमध्ये प्रवृत्त करतात, हे अशा हरामखोर पोलीसवाल्यांना कधीच त्यांना माफी द्यायची नाही। आज मला सांगा, एक निष्पाप व्यक्ती त्यांनी आंदोलनामध्ये तोडफोड केली का नाही त्याचा भाग वेगळा आहे, पण पोलिसांनी त्याला घरामध्ये जाऊन त्याला मारहाण करून त्याला पोलीस स्टेशन मध्ये नेऊन त्याला कोर्टामध्ये हजर करून त्याला जेलमध्ये टाकलं होतं। पण त्याला एवढं मारहाण केली होती की तो अक्षरशः मृत्यू पावलेला आहे। माझं सर्व समाजांना विनंती आहे की हे हरामखोर पोलीसवाले जेवढे आहेत त्यांच्यावर 302 अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे। जे पीआय असतील, जे कर्मचारी असतील, जेवढे त्या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये अधिकारी असतील, या सर्व अधिकाऱ्यांचा आम्ही बहुजन विकास मोर्चातर्फे जाहीर निषेध करतो व ह्या पोलीसवाल्यांवर लवकरात लवकर 302 अंतर्गत, ॲट्रॉसिटी अंतर्गत व ह्यांनी दलित वस्त्यामध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी लवकरात लवकर गुन्हा दाखल व्हावा व जे आमचा सूर्यवंशी आहे, महेश सूर्यवंशी, यांचा इन कॅमेरा पोस्टमार्टम करण्यात यावं व लवकरात लवकर सरकारने यांना सगळ्यांवर 302 अंतर्गत, ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे, ही आमची विनंती आहे। जय भीम, जय लवजी, जय शिवराय।